आज आपण पर्यटन भूगोलातील दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. या प्रकरणाचं नाव आहे पर्यटन विकासाचे घटक. आता पर्यटन विकासाचे कुठले कुठले घटक आहेत किंवा कुठल्या कुठल्या घटकांवर आधारित पर्यटनाचा विकास होतो, तर हे घटक आपण या प्रकरणात पाहणार आहोत. आता पर्यटन भूगोलाचे बरेच घटक आहेत की सुरुवातीला आपण पाहिलं तर प्राकृतिक घटक आहेत की या घटकांच्या आधारावर पर्यटन होतं. त्यानंतर धार्मिक घटक आहेत, ऐतिहासिक घटक आहेत, सांस्कृतिक घटक आहेत. तर या सगळ्या घटकांच्या आधारावर पर्यटनाचा विकास जो आहे तर तो घडून येत असतो. मग सुरुवातीला आपण पर्यटन विकासाचे प्राकृतिक घटक पाहूयात. या घटकांनाच पर्यटन विकासाचे भौगोलिक किंवा नैसर्गिक घटक असं म्हणून देखील संबोधतात. परीक्षेच्या वेळेस जर पर्यटन विकासाचे भौगोलिक घटक आले किंवा पर्यटन विकासाचे नैसर्गिक घटक लिहा असं जर काही प्रश्न आला तर हे पॉईंट तुम्ही लिहू शकता. किंवा पर्यटन विकासाचे प्राकृतिक घटक म्हणजेच त्याचे भौगोलिक किंवा नैसर्गिक घटक आहेत हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता हे कुठले कुठले घटक आहेत, तर पहिला घटक आहे भौगोलिक स्थान, त्यानंतर दुसरा आहे प्राकृतिक रचना, तिसरा आहे हवामान, चौथा आहे बर्फाच्छादित क्षेत्रे, पाचवा आहे जलाशय, त्यानंतर सहावा आहे जंगले आणि गवताळ प्रदेश आणि सातवा घटक आहे वन्य पशुपक्षी. आता पर्यटन विकासाचे जे प्राकृतिक घटक आहेत तर हे पाहत असताना आपण या घटकांच्या आधारे पर्यटनाचा कसा विकास होतो ते पाहणार आहोत. आता पहिला घटक आहे यातला भौगोलिक स्थान. तर भौगोलिक स्थानाचा पर्यटनावर कसा परिणाम होतो, तर पर्यटनाच्या दृष्टीनं पर्यटन केंद्रांचे स्थान अतिशय महत्त्वाचं असतं. मग पर्यटनाचे आकर्षण केंद्र कुठं आहेत आणि त्यांचं स्थान कुठलं आहे, तर यावर देखील पर्यटनाचा बराचसा विकास हा अवलंबून असतो. सुरेख आणि आल्हाददायक हवामानाच्या क्षेत्रात, त्यानंतर समुद्रकिनाऱ्याजवळ, सृष्टी सौंदर्य असलेल्या भागात जिथं माणसाला सुलभतेनं जाता येईल अशा ठिकाणी पर्यटन केंद्र असतील तर त्या ठिकाणांचा पर्यटन केंद्रांचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पर्यटन स्थळं आहेत तर ती कुठल्या कटिबंधात आहेत त्या दृष्टीनं त्या केंद्राचं स्थान देखील महत्त्वपूर्ण ठरतं. आता ही जी स्थानं आहेत तर ती पर्यटन विकासाच्या दृष्टीनं कशी हे असतील, तर उष्ण आणि शीतकटिबंधातील पर्यटन केंद्रांची जी स्थानं आहेत तर ती पर्यटन विकासाच्या दृष्टीने तितकीशी अनुकूल नसतात. आणि तरी देखील या दोन्ही कटिबंधातील पर्यटन केंद्र जी आहेत तर ती अनुकूल स्थानांमुळं तिथं पर्यटक आकर्षित करणाऱ्या इतर गोष्टी असतात आणि त्यामुळं तिथं पर्यटनाचा विकास झालेला आपल्याला आढळतो. त्यानंतर मध्य कटिबंधातील पर्यटन केंद्रांचं स्थान हे पर्यटन विकासाच्या दृष्टीनं विशेष अनुकूल असतं आणि म्हणून या कटिबंधात पर्यटन उद्योगाचा बराचसा विकास झालेला आपल्याला आढळून येतो. त्यानंतर दुसरा घटक आहे प्राकृतिक रचना. तर प्राकृतिक रचनेचा किंवा भूपृष्ठाचा पर्यटनावर होणारा परिणाम अतिशय महत्त्वाचा असतो. मग भूपृष्ठामध्ये पर्वत, पठारे, मैदाने, समुद्रकिनारे, बेटे या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो आणि यापैकी पर्वत, समुद्रकिनारे आणि बेटे ही जी ठिकाणं आहेत तर ती पर्यटकांची आकर्षण स्थळं आहेत. मग सुरुवातीला आपण पर्वतांविषयी थोडक्यात माहिती बघू. तर उंच पर्वतीय प्रदेश असतील, तेथील गिरिशिखरे असतील, दऱ्या असतील, खोरी, त्यानंतर गिरिशिखरांवरील बर्फ, तर या सगळ्याचंच पर्यटकांना आकर्षण असतं आणि म्हणूनच तिथं गिर्यारोहणासाठी सफरी केल्या जातात. कडे चढून जाणे यासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. मग हिमालय, आल्प्स, रॉकी, अँडीज हे जे पर्वतीय भाग आहेत तर ते पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मानले जातात. त्यानंतर आता पर्वतीय भागात जी ठिकाणं असतात ती थंड हवेची ठिकाणं म्हणून देखील ओळखली जातात आणि या भूरचनेमुळं या ठिकाणांना पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्व आलेलं आहे.
याचे उदाहरणं घ्यायची झाली तर सिमला, दार्जिलिंग, महाबळेश्वर, उटी ही पर्यटन केंद्रे जी आहेत तर ती पर्वतीय क्षेत्रातच वसलेली आहेत किंवा त्यांचा विकास झालेला आहे. त्यानंतर समुद्रकिनारे. आता समुद्रकिनारे जे आहेत तर ते पर्यटनाच्या दृष्टीनं विशेष महत्त्वाचे आहेत. मग समुद्रकिनाऱ्यावरील वाळूचं संचयन असेल, ज्याला आपण पुळण किंवा बीचेस म्हणतो, वाळूचे दांडे असतील, सागरी गुहा असतील, समुद्रकडे असतील, तर ही जी किनारी वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय समुद्रकिनाऱ्याजवळील लाटा, भरती ओहोटी आणि तिथलं निसर्ग सौंदर्य ही देखील पर्यटकांची खास आकर्षणं आहेत आणि यामुळंच पूर्वीपासूनच समुद्रकिनाऱ्याजवळ पर्यटन उद्योगाचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर समुद्रकिनाऱ्याजवळ पोहणे, निसर्ग सौंदर्य पाहणे यासाठी देखील लोकांची गर्दी झालेली दिसून येते. समुद्रकिनाऱ्याजवळ ठिकठिकाणी विश्रामालये बांधण्यात आलेली आहेत आणि भारतातील गोव्याचा जो समुद्रकिनारा आहे तर तो पर्यटनाच्या दृष्टीनं विशेष महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच गोव्यात पर्यटन उद्योगाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा आहे बेटे. आता बेटे हा देखील भूपृष्ठाचाच एक भाग आहे. समुद्र आणि महासागरामधून अधूनमधून लहान मोठी बेटे निर्माण झालेली आहेत आणि ही बेटं निसर्ग सौंदर्यानं नटलेली असतात. म्हणूनच पर्यटक या बेटांकडे आकर्षित होतात. हिंदी महासागरातील मॉरिशस बेटे, त्यानंतर पॅसिफिक महासागरातील हवाई बेटे ही देखील पर्यटकांची मोठी आकर्षणाची केंद्र ठरलेली आहेत. त्यानंतर पुढचा घटक आहे हवामान. प्राकृतिक घटक पुढचा आहे हवामान किंवा क्लायमेट. आता हवामानाचा देखील पर्यटनावर फार मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. पर्यटनाच्या दृष्टीनं ज्या ठिकाणी स्वच्छ, सुरेख हवा किंवा आरोग्यदायी हवामान असेल तर ते अतिशय महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच जिथं स्वच्छ हवा असते अशा ठिकाणी लोक भेटी देत असतात. युरोपीय देशात जेव्हा जेव्हा आकाश स्वच्छ असते आणि हवा आल्हाददायक असते तेव्हा लोक पर्यटनासाठी बाहेर जातात. त्यानंतर विशेषतः समुद्राच्या काठी सूर्यप्रकाशामध्ये पोहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात येतात. विषुववृत्तीय प्रदेश असतील, उष्ण वाळवंटी हवामानाचे प्रदेश असतील तर या ठिकाणी पर्यटनाचा तितकासा विकास झालेला नाही. हवामानाच्या दृष्टीनं उंच भागांना देखील खूप महत्त्व आहे, कारण उंच भागाचं तापमान हे कमी असतं आणि तेथील हवामान थंड आणि आरोग्यदायी असतं आणि आरोग्यदायी हवामानाच्या दृष्टीनं महत्त्वाची असलेली ठिकाणे ही आजारी लोकांच्या दृष्टीनंही महत्त्वाची असतात आणि अशा ठिकाणी आरोग्यधामे बांधली जातात. याची उदाहरणं घ्यायची झाली तर कुलू, नैनिताल, पाचगणी ही महत्त्वाची थंड हवेची ठिकाणे आहेत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी पर्यटनाचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बर्फाच्छादित क्षेत्रे. आता भूपृष्ठ आणि हवामान यांच्याशी संबंधित असलेला असा हा घटक आहे. पृथ्वीवरील अति उत्तरेकडील आणि अति दक्षिणेकडील क्षेत्र जे आहेत तर ते नेहमी बर्फाच्छादित असतात. मग अतिशय हवामानामुळं तिथलं वर्षातील बहुतेक दिवस तिथं बर्फवृष्टी होते. अतिशीत हवामानामुळे या क्षेत्रांना पर्यटनाच्या दृष्टीनं फारसं महत्त्व नाही, परंतु उन्हाळ्यात तिथं थोड्या प्रमाणात पर्यटक येत असतात. तर अशा पद्धतीनं मग हे जे उंच प्रदेश असतात तर तिथं हिवाळ्यात बर्फवृष्टी येते. तिथली शिखरं नेहमी बर्फाच्छादित असतात आणि ही उंच पर्वतीय क्षेत्रे पर्यटकांची मोठी आकर्षणं असतात. तर अशा पद्धतीनं मग विशेषतः हिवाळ्यात बर्फाच्छादित क्षेत्र पाहण्यासाठी याशिवाय हिवाळी क्रीडेसाठी अनेक भागांमधून असंख्य पर्यटक येत असतात. भारतातील उदाहरण द्यायचं झालं तर जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशातील सिमला, मनाली, कुलू ही जी ठिकाणं आहेत तर ती हिवाळी पर्यटनासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. युरोपमधील स्वित्झर्लंड या देशामध्ये आल्प्स पर्वतीय क्षेत्रातील बर्फाच्छादित क्षेत्रे ही देखील पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत. त्यानंतर पुढचा प्राकृतिक घटक आहे जलाशय. आता जलाशय म्हटलं तर पृथ्वीचा सगळ्यात मोठा भाग जो आहे तर तो 71% पाण्यानं व्यापलेला आहे. मग पर्यटनाच्या दृष्टीनं जलाशयांना किती महत्त्व आहे हे आपल्याला माहीतच आहे. मग महासागर असेल, समुद्र असतील, खाड्या असतील, नद्या, धबधबे, तळी, सरोवरे, झरे, फवारे या सगळ्या गोष्टींचा समावेश या दृष्टीनं होणारं जे पर्यटन आहे तर यामध्ये होतो. मग आता पहिल्यांदा आपण महासागर, समुद्र आणि खाड्या
या ठिकाणी पर्यटनाचा कसा विकास होतो ते पाहूया. महासागर, समुद्र आणि खाड्यांनी पृथ्वीचा मोठा भाग व्यापलेला आहे आणि जगात पर्यटनाला सुरुवात जे झालेली आहे तर ती समुद्र आणि महासागर यांच्यापासूनच झालेली आहे. नवनवीन प्रदेशांचा शोध घेण्यासाठी प्राचीन काळातील अनेक धाडसी प्रवासी होते, खलाशी होते, तर त्यांनी सागरी सफरी आयोजित केलेल्या होत्या. यामध्ये कोलंबस, वास्को दी गामा, मॅगेलन हे जे खलाशी आहेत तर त्यांच्या सागरी सफरी आणि त्यांची पर्यटनं देखील प्रसिद्ध आहेत. तर आज देखील सागरी सफरींचं आयोजन केलं जातं. समुद्रकिनाऱ्याजवळ पोहणे, छोट्या नौकेतून समुद्र आणि मोठ्या खाड्या पार करून जाणे, खाड्यांमधून पोहत जाणे हे साहसी कार्यक्रम देखील पर्यटनाचेच एक भाग आहेत. त्यानंतर तळी आणि सरोवरे. आता तळे आणि सरोवरे ही देखील पर्यटकांची खास आकर्षणं आहेत. उदाहरणार्थ लोणार, त्यानंतर चिल्का, सांबर ही जी सरोवरे आहेत, दाल, वुलर, जम्मू काश्मीरमधील ही सरोवरं. तर या सरोवरांच्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात भेटी देत असतात. निसर्ग सौंदर्याबरोबरच तळी आणि सरोवरे ही जलक्रीडेसाठी देखील उपयुक्त असतात. त्यानंतर नद्या, घळ्या आणि धबधबे. आता या ठिकाणांना देखील पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. तर या ठिकाणी होणारं जे पर्यटन आहे तर हे पर्यटन देखील अतिशय महत्त्वाचं आहे. नद्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक होते किंवा जलक्रीडा होते. त्यानंतर घळयांचं जर उदाहरण घेतलं आपण तर जबलपूर जवळची नर्मदा नदीची घळई हे पर्यटकांचं खास आकर्षण आहे. आणि नद्यांच्या मार्गात जे धबधबे निर्माण होतात ते देखील एक नैसर्गिक आश्चर्य आहे आणि म्हणूनच धबधबे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक तिथं जात असतात. तर कर्नाटकातलं कावेरी नदीवरील शिवसमुद्रम आणि शरावती नदीवरील जोग हे जे धबधबे आहेत. त्यानंतर उत्तर अमेरिकेतील नायगारा नदीवरील नायगारा फॉल्स किंवा धबधबा, आफ्रिकेतील व्हिक्टोरिया धबधबा ही पर्यटनाची केंद्रे बनलेली आहेत. त्यानंतर पुढचा घटक आहे झरे व फवारे. आता झरे आणि फवारे या झऱ्यांचे देखील उष्ण पाण्याचे झरे आणि थंड पाण्याचे झरे असे दोन प्रकार पडतात आणि या झऱ्यांना देखील पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्व आहे. मग महाराष्ट्रातलं जर उदाहरण द्यायचं झालं तर ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी इथं गरम पाण्याचे झरे, त्यानंतर हिमाचल प्रदेशातील मनाली इथं थंड पाण्याचे झरे ही पर्यटनाची आकर्षणे आहेत. त्यानंतर भूगर्भात झिरपलेलं पाणी बाहेर येण्याचा आणखी एक प्रकार म्हणजेच उष्णोदकाचे फवारे, ज्याला गेसर्स असं म्हटलं जातं. तर हे फवारे देखील पर्यटनाची मोठी आकर्षणे आहेत. संयुक्त संस्थाने, आइसलँड, त्यानंतर न्यूझीलंड या देशात असे फवारे आढळतात. त्यानंतर संयुक्त संस्थानातील येलोस्टोन पार्क इथले जे फवारे आहेत तर ते जगप्रसिद्ध आहेत. येथील एका फवाऱ्यातून 1 मिनिटाच्या अंतरानं पाणी बाहेर उडतं आणि या फवाऱ्यास मिनिट मॅन असं म्हणतात. त्यानंतर दुसऱ्या एका फवाऱ्यातून बरोबर तासातासानं पाणी वर उडतं. या फवाऱ्यास ओल्ड फेथफुल म्हणतात. हे येलोस्टोन पार्क पर्यटनाचे एक केंद्र बनलेलं आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे जंगले व गवताळ प्रदेश. आता जंगले आणि गवताळ प्रदेश यामुळं सृष्टी सौंदर्यात भर पडते आणि एक प्रमुख पृथ्वीवरील एक प्रमुख घटक म्हणून या दोन्ही घटकांमुळे पाहिलं जातं. मग पर्यावरणाच्या दृष्टीनं, पर्यटनाच्या दृष्टीनं जंगलांचं जे महत्त्व आहे तर या जंगलांमुळे सृष्टी सौंदर्य निर्माण होतं. भारतात दार्जिलिंग, सिमला आणि उटी या ठिकाणी जी जंगलं आहेत तर ती जास्त असल्यानं तिथं पर्यटनाची क्षेत्र ती बनलेली आहेत. त्यानंतर गवताळ प्रदेशांना देखील पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्व असतं. त्यानंतर या जंगलांच्या आणि गवताळ प्रदेशांचं पर्यटनाच्या दृष्टीनं असलेलं महत्त्व ओळखून या भागात पर्यटकांसाठी खास विश्रामालये बांधली जातात. भारतात केरळ, त्यानंतर कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, आसाम, मेघालय ही जी राज्य आहेत तर या राज्यात जंगलांचं क्षेत्र जास्त आहे आणि जंगलांच्या संदर्भात पर्यटन उद्योगांचा विकास इथं जास्त प्रमाणात झालेला आहे.
त्यानंतर उत्तर आफ्रिकेतील सॅव्हाना हा जो गवताळ प्रदेश आहे तर तो देखील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा प्राकृतिक घटक आहे वन्य पशुपक्षी. आता वन्य पशुपक्षी यांचं देखील पर्यटनात अतिशय महत्त्व आहे. पृथ्वीवरील वन्य पशुपक्षी हा जीवसृष्टीचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि नैसर्गिक पर्यावरणामध्ये वन्य पशुपक्ष्यांना देखील अतिशय महत्त्व असल्याचं दिसून येतं. पूर्वी वन्य पशुपक्ष्यांचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळंच हौशी प्रवासी जे आहेत तर ते या वन्य पशुपक्ष्यांची शिकार करण्यासाठी जंगलांमध्ये जात असत. शिकार हा एक पर्यटनाचाच भाग आहे आणि शिकारीमुळं जगाच्या निरनिराळ्या भागातील पशुपक्ष्यांचं प्रमाण खूप कमी झालं आणि या वन्य पशुपक्ष्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीनं अभयारण्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि या क्षेत्रात वन्य पशुपक्षी पाहण्यासाठी येणारे जे पर्यटक आहेत किंवा प्रवासी आहेत तर त्यांना राहण्यासाठी विश्रामालये देखील बांधण्यात आलेली आहेत. तर अशा पद्धतीनं हे झाले पर्यटनाचे किंवा पर्यटन विकासाचे नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटक.